तर नमस्कार, गुड इव्हनिंग. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजच्या एक्झिक्युशन व्हिडिओमध्ये. आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती. जनरली तुम्हाला माहिती आहे की वीकली एक्सपायरीवर किंवा मग कोणती एक्सपायरी असू द्या, मंथली असू द्या की वीकली असू द्या, मी फुल डे स्क्रीन समोर असतो, म्हणजे की फुल डे मी ट्रेडिंग करतो. तर जे पण लाईव्ह मध्ये होते त्यांनी तर माझ्यासोबत आज भरपूर लोकांनी ट्रेड घेतला, चांगले लो प्रॉफिट बुक केलं. बट जेव्हा मी लाईव्ह क्लोज केलं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की मी आज दिवसभर स्क्रीन समोर राहणार आहे, कारण की एक्सपायरी आहे. तर फुल दिवस जे पण आपल्या सेटअप अकॉर्डिंग ट्रेड राहतील त्या अकॉर्डिंग मी ट्रेड घेणार. आणि जेव्हा डे क्लोज होईल तर त्यानंतर मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की एक्झॅक्टली कोणते ट्रेड मी एक्झिक्यूट केले, त्याच्यामागची सायकोलॉजी काय होती आणि कशावरून त्याला आपण ओव्हरऑल बुक केलेलं आहे. ठीक आहे, तर लाईव्ह मध्ये जे ट्रेड झाले, माझ्यासोबत ज्यांनी ट्रेड घेतले ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करणार. सोबतच आफ्टर लाईव्ह पण जे ट्रेड घेतले ते पण मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे. जे लाईव्ह मध्ये होते त्यांना तर पूर्ण पिक्चर क्लिअर आहे. मी ऑलरेडी लेवल काढून दिलेल्या होत्या. एक्झॅक्टली जे घेतले ते पण तर क्लिअरच होते, ते माझ्यासोबत घेतले ते ट्रेड. आणि त्यानंतर पण जे लेवल काढून दिलेल्या होत्या त्या अकॉर्डिंग पण जे एक्सप्लेन केलं होतं त्या अकॉर्डिंग पण भरपूर जणांनी ट्रेड घेतले, त्याचे स्क्रीनशॉट मी बघितलेले आहे. तर ते पण सर्व प्रॉफिटमध्येच आहे. बट ज्यांचं लाईव्ह मिस झालं आजचं, तर आजच्या पूर्ण ओव्हरऑल दिवसाचा काय सिनेरिओ होता ते आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण क्लिअरपणे बघणार आहे. तर इथे तुम्हाला क्लिअर कट दिसत असेल की आज ऑर्डर बुकमध्ये 3 ट्रेड्स आहेत एक्झिक्यूट झालेले, आणि तिन्ही ट्रेड निफ्टीमध्ये एक्झिक्यूट केलेले आहे. आणि तिन्ही पण कॉल साईडनीच आहे. तर एक्झॅक्टली काय सायकॉलॉजी होती, काय याच्या मागे आपण लॉजिक लावलं होतं, कशावरून त्याला मॅनेज केलं, एक्झॅक्टली सायकॉलॉजी कशी ठेवली, प्रॉपर वेने त्याला कसं डिसिप्लिनमध्ये आपण एक्झिक्यूट करून प्रॉफिटमध्ये क्लोज केलं आहे, किती पर्सेंट प्रॉफिट बुक केलं, ए टू झेड क्लिअरिटी आपण या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. तर तिन्ही ट्रेड निफ्टीमध्ये असल्यामुळे डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की ओव्हरऑल तिन्ही ट्रेडची लॉजिक काय होते ते. ठीक आहे, तर डायरेक्टली मी इथे निफ्टीचा चार्ट ओपन करून घेतो. तर निफ्टीचा चार्ट मी इथे ओपन करून घेतला आहे. आजची तारीख आहे 16 तारीख. ओके, निफ्टीची ओपनिंग आज टोटली फ्लॅट होती. इथे दिवस सुरू झाला होता निफ्टीचा. पहिली फर्स्ट कॅन्डल जी होती ती स्ट्रॉंग बुलिश होती, डब्ल्यूआरसी होती, डायरेक्शन अपसाईडचं क्लिअर झालं होतं. बट आपण इथे ट्रेड कोणताही घेतलेला नव्हता. जे पण लाईव्ह मध्ये असतील त्यांना माहिती आहे की मी कंटिन्यू कॉमेंट्री करत होतो की पहिल्या कॅन्डलमध्ये आपल्याला कोणताही ट्रेड घ्यायचं नाही आहे, कारण की ऑलरेडी प्रीमियमची जी स्ट्रेंथ होती ती तुटलेली होती. प्रीमियम डायरेक्शन जे होते ते दाखवत नव्हते, म्हणून आपण पहिल्या कॅन्डलमध्ये कोणतीही ट्रेड एक्टिवेट केलेली नाही आहे. त्यानंतर थोडा थांबला, पुन्हा डायरेक्शन वरच्या साईडने दाखवलं. इथे पण आपण थोडंफार रेडी झालेलो होतो, बट पीडेच डोक्यावर असल्यामुळे आणि टार्गेट पूर्ण क्लिअर नसल्यामुळे आपण इथे ट्रेड घेतला नाही. मी सर्वांना होल्ड करून ठेवलेलं होतं. जेव्हा हा वर गेला, खाली आला आणि इथून स्ट्रक्चर करून जेव्हा याने ब्रेकआउट दिलं पीडेच्या वर, त्यानंतर याच्या क्लोजिंगवर आपण ट्रेड एक्झिक्यूट केला होता. जे पण झूमवर लाईव्ह मध्ये होते सर्वांनी इथे ट्रेड एक्झिक्यूट केला होता. मी पण स्वतः ट्रेड एक्झिक्यूट केला, तुम्हाला पण सांगितलं होतं. तर जे पण लाईव्ह मध्ये होते सर्वांनी या कॅन्डलच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला होता. इथून इथपर्यंत यांनी जबरदस्त प्रॉफिट दाखवलं. 1:1 पेक्षा पण जास्त प्रॉफिट यांनी ओव्हरऑल वर दाखवलेला आहे. ठीक आहे, बट एक्सपेक्टेशन होतं की हा अजून पण वर जाईल, कारण काय ते स्ट्रक्चर कन्फर्म झालं नव्हतं. स्पीड जरा स्लो झाली होती. बट एक्सपेक्टेशन होतं की हा वर जाईल, कारण की वरचे जे टार्गेट होते, जे स्पेस होते ते ओपन झालेले होते. बट एक याच्या मागे एक सिनारिओ पण अजून एक सांगतो की एक्झॅक्टली काय होतं की इथून इथपर्यंत हा कंटिन्यू स्ट्रेच झालेला होता. तर एक नेचर आहे मार्केटचं की थोडाफार तो थांबतो, त्यानंतरच तो कंटिन्यू करतो. ठीक आहे, तर मी ऑलरेडी सांगितलं होतं की मी आता अपोजिट डायरेक्शनमध्ये की डाऊन साईडने आपण रिव्हर्सल सेटअप मी ऍक्टिवेट करणार, या माइंडसेटने तुम्हाला मी एक्सप्लेन केलेलं होतं. बट आज मार्केटने अपसाईडचा जो ट्रेंड आहे तोच कंटिन्यू केलेला आहे. इथे भरपूर जणांनी लाईव्ह मध्ये विचारलं होतं की एम पॅटर्न अकॉर्डिंग रिव्हर्सल सेटअप आहे का, बट इथे मी नाही सांगितलं होतं, कारण की स्पेस ओपन नव्हता. जिथे पण नेहमी स्पेस ओपन असतो तिथेच आपण ट्रेड एक्झिक्यूट करतो. या कॅन्डलमध्ये स्पेस नव्हता, हर्डल जे होते ते जवळ होते, म्हणून आपण इथे ट्रेड एक्झिक्यूट करू दिला नाही. कारण काय की हा जो स्पेस होता हा इथे जवळ होता. प्रॉपरली या लेवलवर प्रीमियम जे आहे ते पण सिंक होताना दिसत नव्हते. अपसाईडचं डायरेक्शन जे होतं ते पण क्लिअर नव्हतं, म्हणून मी इथे ट्रेड नाही सांगितलेला होता. ठीक आहे, जेव्हा मी ट्रेड इथे एक्झिक्यूट केला आणि माझ्यासोबत सर्वांनी एक्झिक्यूट केला, आपला ऍक्च्युअल जो स्टॉप लॉस होता तो होता या कॅनलच्या लोवर. ओके, त्यानंतर हा वर गेला. वर गेल्यानंतर 1:1 आपलं टार्गेट जे होतं ते कंप्लीट झालेलं होतं. पण तुम्हाला डायरेक्टली माहिती आहे की मी डायरेक्ट जसं टार्गेट डन होतं तर मी बुक करत नाही, मी ट्रेलिंगनीच नेहमी बुक करतो. जेव्हा हा खाली आला, इथून वर गेला, तर तुम्हाला माहिती आहे एक तर आपण डॉमिनेट कॅन्डल किंवा मग फ्रॅक्टलनी ट्रेल करतो. तर फ्रॅक्टल इथे आलेला होता. प्रॉपरली मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यांनी ज्यांनी पण ट्रेड अजून बुक केलेलं नाही, भरपूर जणांनी एक्झॅक्टली या टॉपवर बुक केलेलं होतं. बट ज्यांनी बुक केलेलं नव्हतं, जे माझ्यासोबत ट्रेलिंग कन्सेप्ट वापरत होते, त्यांना मी सांगितलं होतं की जो एसएल आपण इथे लावलेला आहे तो आपल्याला ट्रेल करायचा आहे आणि या कॅन्डलच्या लोवर लावायचा, कारण की इथे एक फ्रॅक्टल आलेला आहे. जेव्हा हा वर गेला, इथं रिव्हर्स आला, तर ऑलमोस्ट या कॅनलमध्येच हा इथे बुक झाला. त्यानंतर मार्केट पूर्ण थांबलेलं होतं. त्यानंतर आपण 11:30 पावणे 12 आपण क्यूएनए सेशनला स्टार्ट केलं. ज्यांचे माईक ओपन करून बोलायचं होतं त्यांना आपण बोलू दिलं. ठीक आहे, ते क्वेरी सॉल्व्ह झाल्यानंतर मी लाईव्ह क्लोज केलं. तुम्हाला मी लेवल क्लिअर सांगितली होती की आधी आपण ह्याच्या लेवलवर आपण काम करणार. याच्यावर जर ब्रेकआउट दिलं तर बाय करणार, याच्या खाली जर दिलं तर आपण सेल करणार. सिंपल कन्सेप्ट होता. पण मी तुम्हाला क्लिअर सांगितलं होतं की वरच्या साईडनी जेव्हा पण हा ब्रेकआउट देईल तर आपल्याला फ्लोमध्येच बुक करायचा आहे, कारण की टार्गेट कमी राहील. जसंच हा ब्रेकआउट देईल तर ऑटोमॅटिकली तिथे एक प्रॉफिट बुकिंग येईल, तर स्पाइक लावून तो खाली येऊ शकतो आणि प्रीमियम खालच्या साईडने सिंक होऊ शकतात. दुसरी गोष्ट त्याच्या मागे सायकोलॉजी ही होती की आज एक्सपायरी आहे, तर एक्सपायरीला जेव्हा हे ब्रेकआउट देतात तर हे इन्व्हिटेशन असतं मोठ्या प्लेअरचं. ओके, तर जेव्हा हा स्पाइक लावतो वरच्या साईडनी तर ते प्रीमियम सिंक केले जातात. त्यानंतर तो रिव्हर्सल फिरतो. रिव्हर्सल फिरल्यानंतर ऑटोमॅटिकली जे प्रीमियम शूट झाले असतात ते
श्रिंक होतात आणि ऍक्च्युअल ते इंट्रेन्सिक व्हॅल्यू जे आहे त्याला ते टच केलं जाते. तर त्यानुसार मी तुम्हाला सांगितलं होतं की जिथे पण हा अपसाईडने जर ब्रेकआउट आला तर आपण मोमेंटम मध्येच फ्लो मध्येच आपण बुक करणार आहे, कारण की टार्गेट मोठं ठेवायचं नाही आहे. ऑलरेडी इथून इथपर्यंत मार्केट स्ट्रेच झालेलं आहे. खालच्या साईडने जर असलं तर खालच्या साईडने एकदा जर का ते कंटिन्यूशनच्या साईडने जर लो राईजच्या स्ट्रक्चरने जर त्यांनी कंटिन्यूशन ब्रेकआउट दाखवलं, म्हणजे ब्रेकडाऊन जर दाखवलं, तर स्पेस जो होता तो डे लो पर्यंतचा पूर्ण क्लिअर होता. या माइंडसेटने मी सांगितलं होतं की आपण रिव्हर्सलमध्ये ऍक्टिव्ह करू आणि अपसाईडने आपण जे टार्गेट आहे ते आपण कमी करू. बट एक्झॅक्टली काय होतं की हा जस्ट इथे थांबल्यानंतर लगेचच ब्रेकआउट दिलं, तर इथे मी तयार नव्हतं म्हणून मी इथे ट्रेड घेतलेला नाही आहे. भरपूर जणांनी इथे ट्रेड घेतला, इथे स्टॉप लॉस लावला आणि फ्लोमध्ये जेवढं प्रॉफिट मिळतं तेवढं घेऊन बाहेर निघाले, कारण की या दोन कॅन्डलमध्ये चांगले स्पाइक लागलेले होते. त्यानंतर हा स्लोली खाली आला. या झोनवर मी रेडी झालेलो होतो. बट इथे आणि ब्रेकडाऊन जे आहे ते क्लिअर दाखवलं नाही. मी जर तुम्हाला प्रॉपरली एक हॉरिझॉन्टल लाईन जर मार्क करून दाखवू तर इथे एक मी लाईन मार्क करतो बघा. याच्या खाली आपल्याला सेटअप पाहिजे होता. इथून जेव्हा खाली आला तर हा जो आहे रिव्हर्सल तर हा दाखवतोय, बट याच्याकडे स्पेस नव्हता. आणि जेव्हा पण मार्केटमध्ये स्पेस नसतो आपण ट्रेड करत नाही, तुम्हाला माहिती आहे. आणि याचं रिफ्लेक्शन आपण ऑप्शनवर पण बघतो, तर तिकडे पण क्लॅरिटी आलेली नव्हती. प्रॉपरली स्पेस ओपन झालेला नव्हता, मोकळा नव्हता, म्हणून आपण एंट्री घेतलेली नाही आहे. ठीक आहे. जेव्हा हा इथे पोहोचला आणि त्यानंतर इथून जर ब्रेकडाऊन दिले तर मग समोरचे टार्गेट जे आहे ते ओपन होतात. बट इथे तशी क्लॅरिटी नव्हती, म्हणून आपण इथे कोणता ट्रेड घेतला नाही. मग त्यानंतर मी बघत होतो की हा खाली काय रिॲक्ट करतो ते. बट ऑलरेडी हा जो बायर आहे हा इथे ट्रॅप झालेला होता. त्यानंतर हा सेलरने ऍक्टिव्हेशन दाखवलं. जे इमॅच्युअर ट्रेडर्स असतात ते इथे ऍक्टिव्ह होतात आणि ट्रेड करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मार्केटने बाहेर काढलं आणि एक्झॅक्टली या बायरला ट्रॅप करून इथे न्यूट्रल करून आणि लगेचच या लेवलच्या वर या कॅन्डलमध्ये क्लोजिंग दिली. जशीच क्लोजिंग दिली सेम रिफ्लेक्शन मला दिसलं ऑप्शनमध्ये. जशी त्या कॅन्डलची क्लोजिंग आली मी ट्रेड एक्झिट केला आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावला. रिझन काय, कारण की ह्याच्यानंतर पुन्हा इथे सेलरचे जे स्टॉप लॉस होते ते हिट होणार होते. आणि तुम्हाला मी नेहमी सांगतो, लाईव्ह मध्ये पण भरपूर वेळा मी एक्सप्लेन केलं आहे की जेव्हा पण एसएल हिट होतात तर एक मोठी स्पाइक लागते आणि मोठे टार्गेट आपण बघायला मिळतात. पण इथे काय झालं की एक्झॅक्टली ते स्पाइक तर लावला, बट जशी मोमेंटम पाहिजे होती, जसं मी माझ्या माइंडमध्ये व्हिज्युअलाइज करत होतो तसं इथे क्लिअर झालं नाही. एक स्पाइक तर लावला, एसएल हंटर झाले, स्पाइक पण इकडे प्रीमियम मध्ये पण लागलेले होते. बट एक्सपेक्टेशन जसं होतं तसं नाही झाले. मला वाटलं की एक स्पाइक लावणार आणि इथे याच्यावर क्लोजिंग देणार, बट खाली क्लोजिंग दिली, 2-3 कॅन्डल थांबल्या आणि त्यानंतर पुन्हा कंटिन्यू साईन दिलं. एक्झॅक्टली जेव्हा इथे मी ट्रेड घेतला आणि इथे स्टॉप लॉस लावला, याच्यामध्ये तर कोणताही ट्रेडिंगचा चान्स आला नाही. ठीक आहे. बट जेव्हा ही कॅन्डल आली, या कॅन्डलमध्ये जबरदस्त जे प्रीमियम आहेत ते स्पाइक लावलेले होते आणि चांगले लेवल. मला वाटतं की ऑलमोस्ट माझ्या याच्यामध्ये जी पोझिशन सुरू होती इथे 80%, 85%च्या जवळपास मी काहीतरी ते बघितलं. 75 की 80% जवळपास झालं होतं, कारण की एक ऑलरेडी याचं पण ऍव्हरेज दिसत होतं, म्हणून इथे पर्सेंट प्रॉपरली ते समजणार नाही. मी जेव्हा तुम्हाला प्रीमियमवर घेऊन जाणार तेव्हा तुम्हाला 100% क्लिअर होऊन जाईल की एक्झॅक्टली काय होतं. ठीक आहे. तर इथे जेव्हा आलं तर एक्स्ट्रीम लेवलवर प्रीमियम वाढलेले होते आणि जबरदस्त प्रॉफिट दाखवत पण होतं. बट आता मला वाटलं की एक्झॅक्टली या लेवलवर आहे तर थोडंफार रिट्रेसमेंट दाखवणार आणि कंटिन्यू करणार. तर या बेसिसने मी एक ट्रेलिंगचा वेट केला. ट्रेलिंगचा वेट केला तर इथे आधी जो स्टॉप लॉस लावला होता मी जो डायरेक्टली ट्रेल केला आणि या डॉमिनंट कॅन्डलवर आला, कारण की ह्या कॅन्डलमध्ये तर काही स्ट्रेंथ नव्हतीच, तर मी काही ट्रेड केला नाही. ठीक आहे. त्यानंतर मग हा स्लोली वर येऊन थोडंसं डायरेक्शन दाखवलं. आता जेव्हा ही कॅन्डल जेव्हा खाली आली ना तर इथे प्रीमियम अचानक असे डंप झाले. तर जेव्हा इथून जेव्हा खाली आलं तर इथे जेव्हा प्रीमियम डायरेक्टली खाली पडले ना तर सायकोलॉजी जरा इम्बॅलन्स होते. ठीक आहे. तर मी विचार करत होतो की ऑलरेडी इथून इथपर्यंत प्रॉफिट मिळतं आणि जर कॉस्ट टू कॉस्ट पुन्हा बुक करणार तर मग प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. नाहीतर मग काय दिवसभर थांबून पण काय हातात येणार नाही. कारण काय की जेव्हा इथून इथपर्यंत मुवमेंट केला आणि इथे जेव्हा मी ट्रेलिंग बुक केलं तर इथे पण मी काही सॅटिस्फाईड नव्हतो. जसं पाहिजे एक्सपायरी डेला प्रॉफिट तसं नव्हतं, म्हणूनच हा मी ट्रेड घेतलेला होता. ठीक आहे. मग इथे जेव्हा हे खाली आलं तर मला अजून टाईट ट्रेलनी बुक करायचं होतं. कारण काय की जर तो पुन्हा त्यांनी रिट्रेसमेंट दाखवून जर काम खराब केलं असतं, असं खाली आलं असतं आणि या लेवलवर जर टच केलं असतं तर जेवढं इथे प्रॉफिट दाखवलं होतं तेवढं पूर्ण गेलं असतं. म्हणून मी काय केलं, या कॅन्डलने जसं युटर्न हे केलं तर कॅन्डल टू कॅन्डल जो आपण टाईट ट्रेलिंग कन्सेप्ट वापरतो त्यानुसार जो एसएल इथे होता तो डायरेक्टली मी इथे लावला, त्यानंतर मग इथे लावला आणि जेव्हा रिव्हर्स झाला तर इथे तो बुक झाला. जस्ट त्यांनी बुक केलं, एक स्पाइक लावला आणि लगेचच दुसरी कॅन्डल रेड बनवून यांनी पुन्हा ब्रेकआउट दाखवून यांनी कंटिन्यू दाखवलं. मग आता ऑलरेडी इथे पण जेव्हा हा ट्रेड कंटिन्यू केला मी तर इथे पण जसं पाहिजे प्रॉफिट तसं झालेलं नव्हतं. मग इथे जेव्हा हा कंटिन्यू केलं ओके तर इथे पण यांनी ह्या लेवलवर तर चांगलं प्रॉफिट दाखवलं, पण बुक होताना जरा ते कमी झालं. तर इथे पण मी सॅटिस्फाईड नव्हतो. मग ऑलरेडी ही जी दोन आहेत हे 3 PM जवळपासच्या कॅन्डल आहेत. 3 PM नंतरची ही कॅन्डल होती, ही जबरदस्त ब्रेकआउट दाखवलेलं होतं आणि सेम रिफ्लेक्शन ऍट द मनीवर सुरू होतं. मी लगेचच पुन्हा तिसरा ट्रेड पण घेतला ह्याच्या क्लोजिंगवर आणि सेम कॅन्डलचा लो जो आहे तो स्टॉप लॉस लावला. म्हणजे तुम्ही बघू शकता की डायरेक्शन कंटिन्युअस हायर लोसचं आहे. सोबतच प्रत्येक ग्रीन डब्ल्यूआरसी प्रोटेक्ट होताना दिसत होती आणि डायरेक्शन क्लिअर दाखवत होतं. ठीक आहे. आणि नेहमी मी तुम्हाला म्हणतो की स्पॉटचा जो चार्ट आहे तो आणि ऑप्शनचा चार्ट जेव्हा सेम राहतो तर ऑटोमॅटिकली प्रॉफिट आपल्याला देऊन जातं. तर त्याच्या बेसिसवर इथे जेव्हा क्लिअरिटी आली आणि कंटिन्यू साईन दाखवलं तर याच्या क्लोजिंगवर मी ऑप्शन प्रीमियमला बघून एंट्री घेतली. सिम्पलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावला आणि ऑलरेडी 3 वाजून नंतर हा ट्रेड होता, कारण 3 वाजल्यानंतरचा हा ट्रेड होता. तर प्रॉपरली
इथे जे स्मूथ मध्ये मिळणार म्हणजे फ्लो मध्ये मिळणार ते घेऊन मला बाहेर निघायचं होतं. तर प्रॉपरली स्लोली स्लोली यांनी वर द्यायला स्टार्ट केलं आणि एक्झॅक्टली या क्लोजिंगवर एंट्री दिली. भरपूर दिवसांनी मला वाटतं की एखाद वर्ष झालं असेल, एखाद दीड वर्ष झालं की एक्झॅक्टली आज मी मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिट आधी आज ट्रेड क्लोज केलेला आहे मी. ठीक आहे, ट्रेलिंग तर केली मी, कारण की आपण स्टॉप लॉस तर लावलेला असतो, बट ट्रेलिंग करत 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 जेव्हा मी केली तर मला वाटतं 1-1.5 वर्ष झाले मी एक्झॅक्टली म्हणजे 1 मिनिट आधी बुक केलेला नव्हता. आज होता, तर आज मी प्रॉपरली म्हणजे की 15 वाजून 29 मिनिटात जवळपास काहीतरी तो बुक केला आहे. मी ऑर्डर बुक मध्ये जो तुम्हाला घेऊन जाईल तर तिथे मी तुम्हाला सांगून देऊ की एक्झॅक्टली काय होतं ते तर क्लिअर झालेलं असेल. की आज 3 ट्रेड घेतले आणि तिन्ही मी निफ्टीमध्येच घेतले. रिझन काय, कारण की आज निफ्टीची एक्सपायरी होती आणि त्या बेसिसवर आज फुल टाइम मी स्क्रीन समोर असतो. ऑलरेडी मोठं अकाउंट पण मला मॅनेज करायचं असतं आणि तुमच्यासोबत जे ट्रेड घेतो मी लाईव्ह मध्ये ते पण मॅनेज करायचं असतं. तर त्या बेसने आज ट्रेड घेतले. तर पुन्हा रिमाइंडर देतो की पहिला ट्रेड इथे होता, ट्रेंड कंटिन्यूशन अकॉर्डिंग वर गेला, खाली आला, ब्रेकआउट दाखवलं पीटीच्या वर, तर इथे एंट्री घेतली. सेमकाळचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावला. इथे जेव्हा वर गेलं तर इथे डायरेक्टली बुक केलं नाही, खाली आलं वर गेलं तर इथे फ्रॅक्टल आला, तर इथे ट्रेलिंग जो आहे तो या झोनवर बुक झाला. मग मी शांत आलो. त्यानंतर इथे या झोनमध्ये आपण जे लाईव्ह होतं ते क्लोज केलं होतं. हा जो ट्रेड आहे माझ्यासोबत भरपूर जणांनी लाईव्ह मध्ये घेतला, त्यांनी प्रॉफिट चांगल्या लेवलवर बुक केलं. त्यानंतर मी लेवल तुम्हाला सांगून गेलेलो होतो की याच्यावर जर ब्रेकआउट दिलं तर आपण फ्लोमध्येच बुक करणार. तर भरपूर जण इथे पण ट्रेड घेतला. हे मोमेंटम जेवढं होतं ते स्काल्प केलं आणि बाहेर निघाले. त्यानंतर हा खाली आला तर इथे मी रेडी होतो डाऊन साईडनी, बट तुम्हाला सांगितलं की हा सेलर जो आहे तो ट्रॅप झाला आणि फेल झाल्यामुळे अपसाईडनी आणि याच्यावर क्लोजिंग दिली. डायरेक्शन पण प्रीमियम मध्ये दाखवत होतो, म्हणून दुसरा जो माझा ट्रेड आहे तो मी ऍक्टिव्हेट केला इथे. पहिला ट्रेड इथे, दुसरा ट्रेड जो आहे तो या कॅन्डलवर हे मोमेंटम कॅप्चर केलं. त्यानंतर ट्रेडिंग जे आहे ते इथे बुक झालं. त्यानंतर तिसरा जो ट्रेड आहे तो माझा तो कंटिन्यूशन मध्येच मी घेतला कॉल साईडनेच इथे. ठीक आहे, तिन्ही ट्रेडमध्ये स्ट्राईक प्राइस मी चेंज करून घेतली, कारण की ऑलरेडी स्लाइडली जे प्रीमियम होते ते अपसाईडने शिफ्ट होत होते, म्हणजे की प्राइस जे होते ते शिफ्ट होत होते अपसाईडने, म्हणून मी स्ट्राईक प्राइस पण चेंज केला आणि अपसाईडने एक्झिट केलं. तर थर्ड जो फायनल ट्रेड होता तो इथे होता. इथे स्टॉप लॉस होता, टेल करत तो इथे आलं आणि त्यानंतर मॉडिफाय करून डायरेक्टली मार्केट प्राइस जी सुरू होती, कारण की 1 मिनिटात आपल्याला तसं इथे क्लोज करायचं असतं, म्हणून 15 वाजून म्हणजे की 3 वाजून 29 मिनिटांनी इथे त्याला मी क्लोज केलं. ओके, तर ओव्हरऑल ज्यांचं पण लाईव्ह मिस झालेलं आहे त्यांना इथे इंडेक्स चार्टर क्लिअर झालं असेल की एक्झॅक्टली काय सायकॉलॉजी होती, आपला M1चा गोल्डन सेटअप कुठे ऍक्टिव्ह झाला आणि कशा त्याला आपण मॅनेज केलं. जे माझ्यासोबत लाईव्ह होते त्यांना तर प्रत्येक गोष्ट क्लिअर होतीच, कारण की मी लाईव्ह मध्ये पण तुम्हाला ट्रेड दिला होता, मी स्वतः पण केला आणि सगळी गोष्टी क्लॅरिटी दिली होती आणि पूर्ण कॉमेंटरी त्यांनी पूर्ण सायकॉलॉजी सांगितलेली पण होती. ठीक आहे, ज्यांचं मिस झालं त्यांना आता इथे क्लिअर झालेलं असेल. इंडेक्स चार्टर यालाच मी आता ऑप्शन चार्टर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली ऑप्शन चार्टर आपण कशावरून त्याला बुक केलेला आहे आणि एक्झॅक्टली किती किती पर्सेंट त्यांनी प्रत्येक ट्रेडमध्ये दिली आणि आपलं किती पर्सेंटवर तिथे बुक झालेलं आहे. तर डायरेक्टली मी इथे आता ऑप्शन चार्ट लावून घेतो. तर इथे मी ऑप्शन चार्ट लावून घेतलेला आहे. इथे स्पॉट आहे, ओके, निफ्टी इंडेक्सचा स्पॉट आहे आणि इथे ऑप्शन चार्ट आहे. 25,100चा कॉल आधी आपण बाय केला होता एक्झॅक्टली या ब्रेकआउटवर. ओके, तर ती जी ब्रेकआउट आहे ही जी प्रीमियम कॅन्डल आहे ती ही कॅन्डल आहे. ह्याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावला आणि इथून इथपर्यंत आपण त्याला कॅरी केलं आणि त्यानंतर हा रिव्हर्स होऊन जेव्हा फिरला एक स्ट्रक्चर दाखवलं तर इथे आपलं ट्रेडिंग होतं त्या या कॅन्डलमध्ये बुक झालं. तर एक्झॅक्टली आपण इथे बघून घेऊ की किती मोमेंटम याने दिलं. तर या झोनपासून या झोनपर्यंत आपण जे मोमेंटम दिलं ते दिलं 32%चं आणि आपलं जे मोमेंटम जे कॅप्चर झालं ते झालं 11%चं. ठीक आहे, तर मी इथे मार्क पण करून घेतो की 32%चं पहिल्या ट्रेडमध्ये दिलं आणि 11% जे आहे ते आपण इथे बुक केलं. ठीक आहे, त्यानंतर आपला जो दुसरा ट्रेड आहे तो आपण घेतला या कॅन्डलमध्ये. ओके, या कॅन्डलमध्ये आपण दुसरा ट्रेड घेतला. तर इथे मी स्ट्राईक प्राइस जी घेतली होती ती होती 25,100ची स्ट्राईक प्राइस. ओके, तर याला मी रिमूव्ह करून घेतो. तर 25,100ची तर आता घेतली आणि सेकंड जो होता तो होता 25,150ची स्ट्राईक प्राइस. तर मी इथे 150चं पण जे जे आहे ते लावून घेतो इथे कॉल. ओके, तर हा 150चा मी इथे लावून घेतलेला आहे. तर एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता ही जी कॅन्डल आहे ती होती एक्झॅक्टली ही कॅन्डल. ओके, याच्या क्लोजिंगवर ट्रेड एक्झिक्यूट केला. बघू शकता की ह्याच्यावर यांनी क्लोजिंग दिली आणि इथे पण यांनी ह्याच्यावर क्लोजिंग दिली. ठीक आहे, तर याच्या क्लोजिंगवर एंट्री घेतली. सिंगलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावला. तर इथून इथपर्यंत याला आपण कॅरी केलं आणि या झोनवर जेव्हा रिव्हर्स झाला तर इथे मी टाईट टेलिंग केली होती, तर इथे माझा तो बुक झाला. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता या कॅनलमध्ये यांनी फक्त इथे बुक केलं आणि इथनं रिव्हर्स केलं. जर यालाच मी इथे थांबवलं असतं तर विचार करा की हा स्टेट किती जबरदस्त येणे इथे क्लोजिंग दिली असती. पण आता मार्केट आहे, मार्केटला रिस्पेक्ट करावं लागतं. जसं मार्केट दाखवतं त्यानुसार आपल्याला त्याच्यावर रिॲक्ट करून पैसे कमवायचे असतात. तर एक्झॅक्टली तुम्हाला जर सांगायचं झालं तर इथे आपण कॅल्क्युलेट करून घेऊ एक्झॅक्टली किती पर्सेंट यांनी मोमेंटम दाखवलं. तर या कॅन्डलपासून तर या लेवलपर्यंत इथे बघू शकता एक्झॅक्टली 80% यांनी मोमेंटम दाखवलं आणि आपलं जे ट्रेलिंग आहे ते बुक झालं या झोनवर. तर 26%च्या जवळपास आणि मोमेंटम इथे दाखवलेलं आहे. तर हे पण इथे मी लिहून ठेवतो की दुसरा जो ट्रेड आहे तो 80%चा होता आणि ऑलमोस्ट इथे आपण 26% जे आहे ते आपण इथे बुक केलेलं आहे. ओके, तर ते तुम्हाला क्लिअर झालं. आता याला पण मी रिमूव्ह करतो आणि तिसरा जो ट्रेड आहे तो एक्सप्लेन करतो की तो आपण घेतला होता या कॅनलमध्ये. ठीक आहे,
तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर मी घेतला तर तिथे मी 25,200चा कॉल घेतला. तर 25,200चा कॉल मी पुन्हा इथे लावून घेतो. स्ट्राईक प्राइस एक्झॅक्टली ही जी आहे हा इथे मी कॉल लावून घेतला पुन्हा. ओके, याला पण इथे हे ज्या कॅन्डल्स आहेत हे रिमूव्ह करून घेतो. ओके, तर मी इथे घेतला. एक्झॅक्टली तुम्ही बघू शकता ही कॅन्डल आहे. ठीक आहे, ही कॅन्डल आणि ही कॅन्डल सेम आहे. इथे एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा जो लो आहे तो आपला स्टॉप लॉस आहे. ओके, तर इथून इथपर्यंत मोमेंटम कॅप्चर केलं. त्यानंतर मोमेंटम कुठे गेलंच नाही. तर एंडिंगला मी जे ट्रेलिंग लावलेलं होतं त्याला मी मार्केट प्लेस केलं, म्हणजे मार्केट ऑर्डरला शिफ्ट केलं आणि त्यामध्ये ते बुक करून घेतलं. तर एक्झॅक्टली इथून इथपर्यंत हे केलं, मोमेंटम कॅप्चर केलं आणि इथे बुक करून घेतलं. तर इथे पण तुम्हाला मी क्लॅरिटीने दाखवून देतो की एक्झॅक्टली किती पर्सेंट केलं. तर डायरेक्टली मी ह्याला पण काउंट करून घेतो. इथे जबरदस्त झालं, कारण की एकतर प्रीमियम पण कमी होते आणि मोमेंटम पण जबरदस्त दाखवलं. तर एक्झॅक्टली इथून इथपर्यंत तुम्हाला दाखवून देतो मी. एक टोटल बघू शकता इथे 64% होते आणि एक्झॅक्टली जे बुक झालेलं आहे ते झालेलं आहे बुक ऑलमोस्ट 52%च्या जवळपास. ठीक आहे, तर टोटल इथे 11%, 26% आणि त्यानंतर तिसरा जो होता तो होता 52%. तर आपण कॅल्क्युलेट करून घेऊ इकडे प्रॉपरली. 52 प्लस 26% प्लस 11%, तर टोटल 90%च्या जवळपास इथे तुम्हाला बघू शकता. इथे 90%च्या जवळपास क्लिअरिटीनी पुन्हा हे करून दाखवतो. 90%च्या 89%च्या जवळपास आपण इथे बुक केलेलं आहे. पूर्ण क्लॅरिटी तुम्हाला इथे झालेली असेल. आणि यासाठी मी जनरली बसतो, कारण की एक्सपायरी डे असतातच ROI जास्त जनरेट करण्यासाठी. कारण की एकतर प्रीमियम पण कमी असतात आणि व्हॉल्यूम पण जबरदस्त असतो, पार्टिसिपेशन पण जबरदस्त असते, कमी कॅपिटल पण लागते. आणि जर परफेक्ट ठिकाणी आपला M1चा गोल्ड सेटअप आपण जर फॉलो केला तर तो चांगल्या लेवलवर आपल्याला प्रॉफिट पण देऊन जातो. म्हणून मी दिवसभर स्क्रीन समोर असतो. तुम्हाला मी जेव्हा लाईव्ह क्लोज केलं, जो पहिला ट्रेड आपला क्लोज झाला त्यानंतर मी तुम्हाला गाईड पण केलं होतं. एक्झॅक्टली आज पूर्ण दिवस मी स्क्रीन समोर राहणार आहे आणि जसं जसं सांगितलं जे तुम्हाला मी गाईड केलं होतं एक्झॅक्टली मी पण तेच सेम फॉलो केलं आणि तुमच्यासमोर प्रॉफिट बनवून दाखवलेलं आहे. ऑलमोस्ट 90% आज आपण एक्सपायरीला क्लोज केला. ऑलमोस्ट 100% जवळपास. जर हा ट्रेड जर जबरदस्त चालला असता तर इथे 80% आणि इथे 11%, तर आरामात आज आपण 100% बुक केलं असतं. बट मार्केट आहे जरा व्हॉलिटिलिटी दाखवली आणि एक्सपायरीला जनरली अशी मोमेंटम येतात. तर जे दाखवलं समोर त्यावर आपण रिस्पेक्ट केलं आणि त्याच्यावर एक्झिट करून आपण बाहेर निघालो. तर 25,100, 25,150 आणि 25,200 तिन्ही स्ट्राईक प्राईसचं तुम्हाला पर्सेंटेज तुम्हाला कॅल्क्युलेट करून दाखवलेलं आहे. 90%च्या जवळपास आपण इथे बुक केलं आहे. तर निफ्टीच्या इंडेक्स चार्टर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टर तिन्ही ट्रेडचं तुम्हाला इथे क्लिअरिटी क्लिअर झालेली असेल. आता मी डायरेक्टली पुन्हा याला तुम्हाला ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला आपण ट्रेड एक्झिक्यूट केले आणि कोणत्या टायमिंगला त्याला आपण बुक केलं आहे. तर डायरेक्टली मी इथे आता ऑर्डर बुक लावून घेतो. तर इथे मी ऑर्डर बुक लावून घेतलेला आहे. ऑर्डर बुकमध्ये तुम्हाला दिसत की 3 ट्रेड आहेत. पहिला ट्रेड जो आहे तो आपला एक्झिक्यूट झाला 9:55 जवळपास. ब्रेकआउट ट्रेड आपण घेतलेला होता. तिथे आपण 25,100चा कॉल बाय केला. एक्झॅक्टली तो आपला बाय झाला होता 80 रुपयामध्ये. त्यानंतर याचा जो ट्रेलिंग आहे तो आपला बुक झाला 10:43 जवळपास. 25,100चा कॉल तो आपला बुक झाला होता 89 रुपीजमध्ये. त्यानंतर पुन्हा सेम डायरेक्शनमध्ये कॉलसाठीच आपण एंट्री घेतली. पुन्हा सेटअप ऍक्टिव्हेट झाल्यानंतर जो की घेतला आपण 2:20 जवळपास. 25,150चा कॉल आपण इथे बाय केला होता 45 रुपयामध्ये. स्ट्राईक प्राइस इथे चेंज झाली. त्यानंतर याला मी बुक केलं एक्झॅक्टली 14:50 म्हणजे की 2:50. 25,150चा कॉल. ठीक आहे, तर त्यानंतर याला जे आपण बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 57 रुपयामध्ये. मग पुन्हा आपला जो ट्रेड आहे तो एक्झिक्यूट झाला 3:05. तिथे मी स्ट्राईक प्राइस चेंज केली आणि तिथे मी एक्झिक्यूट केली 25,200चा कॉल 25 रुपयामध्ये आणि याला जे बुक केलं ऑलमोस्ट एक्झॅक्टली मार्केट क्लोज व्हायच्या 1 मिनिटा आधी 15:29 म्हणजे की 3:29 25,200चा कॉल 39 रुपीजमध्ये म्हणजे की 39 रुपयामध्ये. ठीक आहे, तर पहिला ट्रेड चांगलं होतं प्रॉफिट, बट मी सॅटिस्फाईड नव्हतो कारण की ट्रेलिंग कमी याच्यात बुक झालेलं होतं. पुन्हा सेम दुसरा जो ट्रेड होता हा तर जबरदस्त होता. मी सांगितलं की तिथे 80%च्या जवळपास दाखवलेलं होतं, बट इथे पण ट्रेलिंग बुक करताना जरा कमी झालं म्हणून इथे पण मी सॅटिस्फाईड नव्हतो. म्हणून हा मुद्दाम तिसरा ट्रेड आज घेतलेला होता. तर तिन्ही ट्रेडचं एक्सप्लेनेशन तुम्हाला पूर्ण क्लिअर झालेलं आहे. ठीक आहे, ऑलमोस्ट आज पण आपण एक्सपायरीला 90% जे आहे मी इथे बुक केलं आहे आणि आपल्या सेटअपची पण ॲक्युरेसी 90% आहे की नाही हे पण आज मी तुम्हाला इथे प्रूफ करून दिलेलं आहे. ओके, तर मी तुम्हाला नेहमी सांगतो की फक्त डिसिप्लिनमध्ये राहा. आपल्या माइंडला आपल्या मनाला कंट्रोल करा. डिसिप्लिनमध्ये राहून आपलं जे मी तुम्हाला गोल्डन सेटअप शिकलेलं आहे त्याला ब्लाइंडली ट्रस्ट करा, फॉलो करा. त्यानंतर रिझल्ट येतात की नाही तुमच्या डोळ्यासमोर आहे. एक्झॅक्टली तुम्हाला जे शिकवलेलं आहे, तुम्हाला जे लाईव्हमध्ये मी शिकवतो, मॉर्निंगमध्ये जो ट्रेड देतो, जे पण तुमच्यासमोर जे काय करतो एक्झॅक्टली सेम मी फॉलो करतो. ओके, माझा कन्सेप्ट आहे की मी जर प्रॉफिटमध्ये आहे तर 100% तुम्ही पण प्रॉफिटमध्येच निघाले पाहिजे आणि रिझल्ट आले पाहिजेत. मी जर 100% काढतो तर स्टार्टिंग बिगिनर मध्ये तुम्ही
25%, 30% पण निघाले तरी सॅटिस्फाईड आहे. एंड ऑफ द वीक, एंड ऑफ द मंथ प्रॉफिटमध्ये राहण्याचा प्रयत्न करायचा. ऑटोमॅटिकली जसे जसे दिवस तुम्ही स्पेंड करणार मार्केटसोबत, माझ्यासोबत लर्निंग आपण कंटिन्यू करू आणि चांगल्या लेवलवर जाऊ, ऑटोमॅटिकली तुम्ही जबरदस्त प्रॉफिटमध्ये निघणार. आणि काय सायकोलॉजी राहते, काय राहते, ए टू झेड क्लॅरिटी तुमच्या डोळ्यासमोर राहील. फक्त आपल्याला जे रूल मी तुम्हाला सांगितलेले आहे, शिकवलेले आहे, एक्झॅक्टली ते फॉलो करायचे आहे. रिझल्ट नाही आला तर मी मार्केटमध्ये बसलो आहे, त्यानंतर बघून घेऊ मार्केट पैसा देतो की नाही. आणि रोज सकाळी 9 ते 11 लाईव्ह येतो आणि प्रत्येक स्टुडंटला सांगतो. आज पण जे लाईव्ह मध्ये होते प्रत्येक सायकोलॉजी एक्सप्लेन करून काय माइंडसेट होता, त्याच्यामागचं रिझन काय होतं, ए टू झेड क्लिअर करून मी तिथे ट्रेड घेतलेला होता. आणि जी लाईव्ह मध्ये होती त्यांना तर क्लिअर माहितीच आहे. तर ज्यांचं मिस पण झालं त्यांना पण आता इथे क्लिअर झाले असेल 100%. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्स ओपन आहे. प्रत्येक क्वेश्चन तुम्ही तिथे टाकू शकता. मी प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर देण्याचा प्रयत्न 100% करणार. ओके, तर ओव्हरऑल आजच्या पण एक्झिक्युशन व्हिडिओचं क्लॅरिटी ती तुम्हाला आली असेल. आणि तिन्ही ट्रेड जे आपण घेतले त्याची सायकोलॉजी, त्याचं लॉजिक सेटअपमध्ये होतं नव्हतं, फुल क्लॅरिटी तुम्हाला इथे झालेली असेल. होप करतो की ज्या अकॉर्डिंग मी आज 90% बुक केलं, तुम्ही पण आज एंड ऑफ द डे प्रॉफिटमध्येच क्लोज केलं असेल, ओव्हर ट्रेडिंग नसेल केलेलं, स्वतःवर कंट्रोल केलं असेल आणि डिसिप्लिनमध्ये राहून रिझल्ट जो आहे तो अल्टिमेट आजचा काढला असेल आणि आजची वीकली जी एक्सपायरी आहे ते जॅकपॉटमध्ये कन्वर्ट केलेली असेल. तर आजच्या एज्युकेशन व्हिडिओला आपण इथेच थांबू. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. गुड लक, बाय.